आता अकोल्यातनं एक मोठी बातमी समोर आली आहे। अकोल्यात एका कार्यकर्त्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पाय धुतले। कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याच्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्यातील वाडेगाव इथे एका कार्यक्रमासाठी आले होते। त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचे पाय चिखलानं माखले होते आणि पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावरती पावसामुळे मोठा चिखल झाला होता। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलातून मार्ग काढत त्यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं। मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतलेत। कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याच्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या ना, काय हरकत नाही, आमचा काय संबंध।